वनी भूक लागली देवायचं देवायचं काय केली भाजी काय भाजी तवर शांत बसायचं माझे काम आटपलं का जेवायला येणार लय भूक लागली ना येड्याला शाणी पोर कोण जमीन एवढी 30 एकर जमीन कोण म्हणून जाणार नाही कोणता काही नाही पैसे दे ना पैसे पैसे हा आता काय खाऊ द्या ना हा हा तोच खाऊ खायचा कुठे जाऊ ना कुठे ते मंदिरामध्ये बाप्पा हे करू राहिले काय करू राहिले पूजा मंदिरात पुढे बाप्पा गेला बायको भेटती बायको भेटती हा असं सांगितलं का हा लग्नाचं घातलं नाही डोक्यात त्याला त्रास देत होता म्हणून म्हणजे मंदिरात जाऊन बायको भेटेल बायको काय ना बाई ती मध्ये का जाईन बायको करून घे आता लगेच आपण आणलंच मध्ये ते दोन परत कपडे म्हणा जाय बाबा आंघोळ करून जाते मी आंघोळ कारण तुमचं लगेच ऐकते अगं बाई पण मग यांच्या आला भाऊ ये ना असं कसं करायचं सांग बरं कोणी पाहिलं मग ते एक तर त्यांचा किती जीव आहे बायको आलं का मग जेवायला भेटत चांगलं हा लाडू बिडू आहे लाडू खीर करून ठेवणार आहे तर जाऊन आले का मग भूक लय लागली ना अरे आंघोळ करून या विरी आंघोळ केली का लवकर बायको भेटती आपाजी उठा उठा आपाजी उठा उठा आपाजी उठा विरी केवढी मारा विशाल अरे पिशवी काय करते तिकडे तुझा नाना मरू राहिला वाटतो फाल कपडे आणा गेल तुम्ही अरे गेला कुठं कोणत्या विरी का पाहायचं का कुठं गेला तू आई वडिलांना 15 वर्ष झाले जाऊन तसा माझ्या भरोशावर टाकेल होता उपयोग झाला नाही सगळ्या विहिरी शोधल्या इकडे तिकडे इकडे गेला काय आता पोलीस कंप्लेंट द्यावा लागेल करून चोट लगे तुझ तो दर्द मुझे होता है बाबा रस्ता दाखवा चल चल उठ 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 काय करायला तिकडे चक्कर येते चक्कर अरे माझा भाऊ मला चक्कर जाऊ मस्त जेवण तिकडून आल्याच्या नंतर त्यांच्या बरोबरच होता तिकडून आता वहिनीनेच पाठवलं तुला वहिनीच पाठवलं तुला राहायचंय ना नीट राहायचं सांगेल ना तुला नको येडा असून तर ज्ञान आहे शहाणे असून ते ज्ञान गेलं कुठं मग नीट राह ना मग त्यांचं करीत नसतं त्यांना वाटलं असतं का वहिनीला राम
नाही नीट राज आहे वय जाय करून आण वय म्हणजे ये काढून द्यायचं परत ये आमचं का